ज्या मातीत मी लहानाचा मोठा झालो त्या परळीला, त्या जिल्ह्याला बदनाम करायचं. अरे मला तुम्ही करताय ठीक आहे, पण माझ्यावर सुद्धा बदनामी करत असताना कुठल्या प्रकारची? आता मी चमत्कार म्हणलं तर त्या भाषणात म्हणलं की आता काहीतरी चमत्कार करावा लागेल का? तर अनेक दिवस झालं मला म्हणतायत की तुझी तब्येत बरोबर नाही, लक्ष ठेव. ही खरी गोष्ट आहे, मधल्या काळात माझी तब्येत ठीक नव्हती. म्हणून मी म्हणलं की आता दाखवायची तब्येत दाखवा. हा सार माझ्या भाषणाचा होता. पण त्यात टीका काय केली? झालं काय? विपर्यास केला. काय चमत्कार करणार? आता धनंजय काय करणार? आता जय महाराष्ट्र करणार का? काय करणार? अरे काय? एखाद्या माणसाने जगावं की मरावं? तुम्हाला चांगलं वाटतंय, माध्यमांना दाखवायला चांगलं वाटतंय, टीआरपी वाढतंय म्हणून एखाद्या व्यक्तीच्या, माझ्यासारख्या संवेदनशील व्यक्ती, माझ्यासारखा, मला माहित नाही की माझ्यासारखे इतके अति खाली नेतेही माझ्यावर टार्गेट करतायत. अरे माझी काय भीती आहे? मी इत्तू साहेब आहे, इत्तू साहेब आहे, क्या है मेरा? म्हणून मला संपवण्याचा ज्या पद्धतीने प्रयत्न केला जातोय, त्याच्यासाठी जातीपातीचं राजकारण जे केलं जातंय आणि एकाच समाज घटकाला या ठिकाणी बदनाम करून त्या ठिकाणी जे केले जाते ते माझ्यासारख्यानी आजपर्यंत जीवनात कधी जात पात धर्म न पाळता, कधी अंगाला शिव पण दिलं नाही, न पाळता काम करणाऱ्या व्यक्तीला जर असं मी जातीचं करतोय, मी फलानं करतोय, हे जे चाललंय, त्यामुळे मी उद्विग्न होऊन माझ्या मनातलं बोललो की अशा परिस्थितीत आज जे काही राजकीय सामाजिक परिस्थिती निर्माण झाली त्यात खरंच आपण सूट होतो का, हा विचार माझ्या मनात आला. म्हणून मी ते व्यक्त केलं. मला नावं, एक मिनिट, ज्यांनी माझ्यावर टीका केली, अगदी व्यक्तिगत केली, भ्रष्टाचाराचे आरोप केले, ते कोर्टानं नलिफाय करून, ज्यांनी अपील केलं, ज्यांनी पिटिशन दाखल केलं, त्यांच्यावरच कोर्टाने 1 लाख रुपये दंड दाखल. ह्या सगळ्या परिस्थिती तुमच्या समोर आल्या. मला कुणाच्याही बाबतीत काही बोलायचं नाही. माझा नियतीवर विश्वास आणि हा हिशोब नियतीच करत असते. ज्यांनी खोटं केलं, मी जीवनामध्ये कधीच विरोधी पक्ष नेता झालो, आरोप खोटा केला नाही, पुरावा असल्याशिवाय मी कधी केलं नाही. तर या ठिकाणी चाललंय, माध्यमांनाही बरं वाटतंय त्याबद्दल. आता मी सांभाळून स्वतःला